श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, जडभरतांची स्वारी राजा रहुगणाला उत्तम प्रकारे उपदेश करताना पाहिली आणि मग काय, या जडभरताच्या उपदेशाने मंत्रमुग्ध झालेली राजा रहुगणाची स्वारी साष्टांग दंडवत घालून आणखी आपल्याला उपदेश प्राप्त व्हावा अशी विनंती करू लागली. त्यावेळेला जडभरतांची स्वारी म्हणतीये, अकोविद कोविद वाद वादान वदस्यथो नातिविदां वरिष्ठः न सूरयो हि व्यवहारमेनं तत्त्वावमर्षेण सहामनंती. भरतांची स्वारी त्या रहुगणाला म्हणतीये, राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्क वितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस, म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारितच नाही. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाही, कारण वेदवाक्येसुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविज्ञानाच्या यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत. रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्त्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्त्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद वाक्येसुद्धा समर्थ नाही. अरे, तुझ्यासारख्याला हे सांगायचं कसं शक्य आहे? जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज किंवा तमोगुणाच्या अधीन असतं, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय विषयासक्त गुणांनी प्रेरित विकारी आणि पंचमहाभूत इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे. हे निरनिराळे नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूपी उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व याला कारणीभूत ठरवतं. हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे. हे देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुखदुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा ती करून देते. जोपर्यंत हे मन असते तोपर्यंतच जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणामय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात. पण तुला खरं सांगू का, मन हे असं इंद्रिय राजा, विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकतं. तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्ष प्राप्त करून देतं. हे मनाचे गुण आहेत राजा. मन म्हणजे हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे, न लगे याचा अंतची कोठे कोठे, हे मन चंचल मोठे. हे बघ, हे मन इतकं चंचल आहे, वायू परिसही निग्रह याचा. वायूप्रमाणे वेगवान आहे, दुष्कर मजला वाटे वाटे, हे मन चंचल मोठे. मन चंचले शमवू जाता अधिकची पेटे. याला शांत करायला गेलं तर हे आणखीन पेटून उठतं. गुणानुरक्तम व्यसनाय जंतो, क्षेमाय नैर्गुण्यमथो मनस्यात.
विषयासक्त मन जीवाला संकटात संसारात टाकतं. तेच विषयाहीन झाल्यावरती त्याला शांतिमय मोक्षप्रद प्राप्त करून देतं. ज्याप्रमाणे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते, त्याचप्रमाणे मन विषय आणि कर्मांमध्ये आसक्त झालेले निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते. हे वीरवरा, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि एक अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. तसंच 5 प्रकारची कर्म, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय आहे. गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आहे. मला त्याग, संभोग, जाणी येणे, भाषण आणि देणे घेणे या 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत. माझं हे मानणं हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय म्हणतात. अशा प्रकारे उत्तम तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी राजा, अरे मनच तुझा बलवान मोठा शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखीन वाढते. जर तू शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरीसुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवलं आहे. म्हणून तू स्वतः श्रीगुरू आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाकावं अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत तू हे करणार नाही तोपर्यंत हे तत्वज्ञान तुला समजणार नाही. रहुगण हात जोडून म्हणाला, भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगाचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एक मूर्ख ब्राह्मणाच्या विषयाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला आपण लपवलंय. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. नमो नमः कारण विग्रहाय स्वरूप तुच्छी कृतविग्रहाय नमो अवधूत द्विजबंधुलिंगम निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम. हे ब्रह्मण, जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटतं, त्याचप्रमाणे ज्याच्या विवेक बुद्धीला देहाभिमान रूप विषारी सर्पाने दंश केलाय, अशा मला आपले वचन अमृतमय औषधीप्रमाणे आहे. माझ्यावर कृपा करा, मला आशीर्वाद द्या. जो माझा भ्रम आहे हा भ्रम दूर करा. जोपर्यंत हा भ्रम दूर होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती कशी होणार? म्हणूनच तर मंडळी, खरंच आहे, जोपर्यंत विकार दूर होत नाही तोपर्यंत ज्ञान कसं भरल्या जाणार? कोणतीही गोष्ट भरायची असेल तर आधी असलेली वस्तू रिकामी करावी लागणार आहे. जोपर्यंत भांड्यामध्ये काही भरलेलं आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला जे भरायचं आहे ते कसं भरता येणार? भांडं रिकामं झालं पाहिजे. म्हणून तर मंडळी, अज्ञान, भय, चिंता, अहंभाव हे जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत भगवत कृपा कशी साध्य होणार? नाही होऊ शकत. म्हणून तर समर्थ म्हणाले ना, जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैसी अहंभाव हा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. अहो, जे नको खायला पाहिजे तो जो खाणार आहे तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. जोपर्यंत अहंभाव मानसीचा विरेना, मी कोणीतरी आहे, मला काहीतरी माहिती आहे, मला काहीतरी येतं, काहीतरी माझ्यामध्ये विशेष आहे. राजा रहुगण जोपर्यंत मी राजा आहे हे समजत होता तोपर्यंत हे तत्त्वज्ञान त्याला कसं प्राप्त होणार होतं? म्हणून जडभरतांनी त्याला पूर्ण रिकामं केलं आणि मग तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. मंडळी, समर्थ म्हणतात, जोपर्यंत ज्ञानाचं अन्न पचवायचं आहे तोपर्यंत अहंभाव नको. म्हणून तर आपले सोनईचे महाराज किती छान म्हणले, अहंकार नको आई.
अहंकार नको आई. आम्हाला अहंकार नको, अहंभाव नको, आम्ही कोणीतरी आहो नकोच. तो आहे कर्त करविता, तोच अवघा तूची हरी, तूची हरी, तू जीवन मी लहरी. अशा प्रकारे मनस्थिती जेव्हा होईल त्याच वेळेला आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. हे तत्त्वज्ञान राजा रहुगणाला स्वतः जडभरतांनी सांगितलं. मग काय हो, रहुगणाने आपल्या मनातला सगळा अहंकार दूर केला, साष्टांग दंडवत घातला, अनुग्रह प्राप्त करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. कशा प्रकारे पुढचा कथाभाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.